कोणतेही शुभ कार्य करण्याच्या आधी माझे देव श्रीमान छत्रपती उदयनराजे भोसले यांचा आशीर्वाद घेऊनच मी सुरुवात करतो। आता प्रभाग क्रमांक 3 मध्ये काही अपक्ष उमेदवार यांचा आपण फॉर्म भरलेला आहे। गुरुदेव कांबळे व जयश्री जाधव हे दोन आपण अपक्ष फॉर्म भरलेले आहेत। तर रक्षक प्रतिष्ठानच्या माध्यमातून मी वॉर्ड क्रमांक 3 मधील याच्याबरोबर साताऱ्यातल्या काही बाकी सातारा शहरातील काही लोकांनाही मी आव्हान करतो की इतक्या सुंदर प्रकारे मी या वॉर्डची डेव्हलपमेंट करणार आहे। शासनाच्या स्कीम तर आपण दारोदारी नेऊन देणारच आहेत। आपण विनामूल्य शववाहिका माझ्यातर्फे मी स्वतः शववाहिका विकत घेऊन लोकांच्या लोकार्पण सोहळा माझ्या देवतेच्या हस्ते करणार आहे। त्याच्याबरोबर अनेक लोकांचे मी इन्शुरन्स फ्री ऑफ कॉस्ट ओपन करून देणार आहे। घरकुल योजनेसाठी मी मदत करणार आहे। आता काही लोक बोलतात की मतदान प्रेशर टेक्निक चालू केले, मतदान केलं की दिसतं म्हणून। गोरगरिबांना असं फसू नका, कारण मी दारू पित नाही। दारूचा व्यवसाय माझा नाही। कुणाचे व्यवसाय काय ते त्यांनी बघावं। फक्त बाहेरचे जे उमेदवार इथं लादलेले आहेत, जर आमचं एक चिन्ह बॅट आहे, एक चिन्ह पंखा आहे सिलिंग फॅन, तर ह्याच बॅटने जे बाहेरचे उमेदवार दिलेले आहेत तिथं त्याच बॅटने बॉलला जसं आपण सिक्सर मारतो, जसं तेंडुलकर दोन्ही सिक्सर मारतात, असं सिक्सर मारून पुन्हा त्या त्यांच्या जिल्ह्यामध्ये आपण पाठवून द्यायचं त्यांना बाहेर। आणि अत्यंत उत्कृष्ट असं काम मी वॉर्डमध्ये करणार आहे। मी स्वतः कधी उभं राहणार नाही, मला कधी उभं राहायचं नाहीये। माझे अनेक देशामध्ये व्यवसाय आहेत आणि मी एक नंबरचे व्यवसाय आहेत आणि सरळ मार्गाने पैसे कमवणारा माणूस आहे। मी माझे रिअल इस्टेटचा सगळे व्यवसाय चालू आहेत अनेक देशामध्ये माझे। सर्वात महत्वाचं मला हे सांगायचं आहे की हे सुरू असताना मी एआय लायब्ररी सारखे इथं मी चालू करतोय किंवा अनेक खूप प्रकल्प आहेत। आपला जाहीरनामा लोक बोलतात, मी वचननामा बोलतो। वचननामा आज संध्याकाळी प्रिंट होऊन इथं येईलच। उद्यापासून माझा वचननामा मागा। मी तुम्हाला चॅलेंज देतो। मी तुम्हाला सर्वांना माझ्या वॉर्ड क्रमांक 3 मधल्या लोकांना मी विनंती करतो की आपण हा वचननामा पहा, बाकीच्यांचे वचननामा पहा आणि ह्या वचननाम्यामध्ये तुम्हाला योग्य वाटते का बघा। तुम्ही अत्यंत इतकं उत्कृष्ट इतकं सुरेख काम करणार आहे आणि मला कुठं उभं राहायचं नाही, मी राजकारणी नाहीये। त्यामुळं मी उगाच लोकांना आश्वासन देणार नाही, मी तुम्हाला चंद्रावर नेतो, युरोपला नेतो, लंडनला नेतो, कुठं तिकडं मायनीला नेतो, हे कोणाला बोलणारा माणूस नाहीये। मी जे करू शकतो मी तेवढंच बोलणारा माणूस आहे आणि जेवढं करू शकतो मी तेवढंच बोलतो। रक्षक प्रतिष्ठानचं आमचं ब्रीद वाक्य आहे की जे आम्ही करू शकतो हे तेवढंच आम्ही बोलतो। उगाच ते पुढचं वरवर इलेक्शन मुद्दा गावोगावी गल्लोगल्ली फिरायचं, वॉर्डमध्ये जायचं आणि मी हे करतो ते करतो, घरकुल मंजूर करतो, हे असलं मला जमत नाही। जे करू शकतो तेवढं देतो, कारण माझा संपर्क जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात माझा संपर्क आहे। माझ्या सदर बाजारामधील माझ्या वॉर्ड क्रमांक 3 मधील एकही मुलगा बेरोजगार ठेवणार नाही ही मी शपथ घेतलेली आहे। माझ्या आई शपथ घेतलेली, माझ्या देवताची शपथ घेतो आणि माझ्या जेव्हा देवताची आई शपथ घेतो तेव्हा मी खोट्या शपथी घेणारा मी राजकारणी ढोंगे माणूस नाहीये। मी सामाजिक कार्यकर्ता आहे। माझे देव श्रीमान छत्रपती उदयनराजे भोसले यांचा आशीर्वाद घेऊन मी फक्त सामाजिक काम करतोय। सगळ्या जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये पूर्ण सामाजिक काम करतोय मी राजकीय माणूस नाहीये। त्यामुळे खोटी आश्वासनं द्यायला मला जमणार नाही। इलेक्शन पुरता यायचं, काहीतरी खोटं नाटक बोलायचं हे मला माझ्या रक्तामध्ये नाहीये। माझ्या आईची शिकवण तशी नाहीये मला। आता काही लोक वॉर्डमध्ये फिरतात, आम्ही हे करतो ते करतो, काही करू शकत नाही होते। अहो ते शिकलेले ते काय तुम्हाला करून देणार, काय देऊ शकत नाही। त्यांना साताराच्या बाहेर कोण ओळखतं का? काय कुणाला रोजगार लावणार तुम्ही? काही तर म्हणायचं मी नगरपालिकेत नोकरी लावतो, मी जिल्हा परिषदेला नोकरी लावतो। अरे सरकारी यंत्रणा आहे, याला बी काहीतरी फॉर्म असतात, इंटरव्ह्यू असतात, शासन दरबारी कागदपत्र असतात, हे सगळे प्रोसेस आहे। असं कुणालाही कुठे नोकरी लावतात, पण मी लावू शकतो। IT कंपन्यांमध्ये मी नोकरी लावू शकतो, पण 40 ते 50 IT कंपन्यांचे HR माझ्या मित्राचे, माझ्या ग्रुपचे, काही माझे असे जवळचे मित्र परिवार आहे। तुम्ही कोणत्याही IT कंपनीमध्ये सांगा, मी तुम्हाला 100% जॉब लावतो, हे तुम्हाला मी वचन देतो। वॉर्ड क्रमांक 3 मध्ये एकही बेरोजगार ठेवणार नाही, हे माझा शब्द आहे, हे माझं वचन आहे। माझ्या आईची शपथ घेऊन सांगतो, माझ्या देवतेची शपथ घेऊन सांगतो मी तुम्हाला। तुम्ही फक्त मला माझ्यासाठी प्लीज माझे हात जोडून विनंती, वॉर्ड क्रमांक 3 मध्ये जे माझे 2 अपक्ष उमेदवार आहेत, गुरुदेव कांबळे आणि जयश्री जाधव मावशी, यांना तुम्ही प्रचंड मताने निवडून द्या। मी तुम्हाला वचन दिलेलं आहे, एकही मुलगा मुलगी बेरोजगार ठेवणार नाही। इतकं माझा तुम्ही वचननामा बघा, वाचा वचननामा, उद्यापासून प्रत्येकाच्या घरोघरी येईल। इतकं जे मी करू शकतो मी तेवढं दिलेलं आहे। इतकं उत्कृष्ट वचननामा बनवलेला आहे मी, एकदम सुंदर केलेला आहे।
तर आपण सर्वांची साथ मला असू द्या, सर्वांचा आशीर्वाद असू द्या. तुमच्या सर्वांच्या साथीवर आशीर्वादावर मी रक्षक प्रतिष्ठानचं काम मी जोमाने करत आहे सगळ्या बाजूला. आणि मला ह्या 2 उमेदवारांना, एकाचं चिन्ह आहे गुरुदेव कांबळेचं चिन्ह आहे बॅट, जयश्री जाधव मावशी यांचं चिन्ह आहे सिलिंग फॅन, यांच्या चिन्हासमोरचं बटन दाबा, त्यांना तुम्ही मदत करा आणि निवडून द्या. दुसऱ्या दिवसापासून मी तुमचा सेवक म्हणून सदर वॉर्ड क्रमांक 3 मध्ये तुमचा सेवक, सगळ्या जनतेचा सेवक म्हणून मी तुमच्यासाठी काम करेन. ठीक आहे, धन्यवाद.